जिल्हा परिषद ठाणे विभागामधून कशा प्रकारे शिक्षणाचा गैरवापर आणि कशा प्रकारे फसवलं जातं सर्वसामान्य माणसांना आणि शाळांना, आणि शाळा कशी फसवते सर्वसामान्य माणसांना, हे मी आपल्यासमोर आज उघड करणार आहे। कर्मचारी भरती घोटाळ्यापासून अनेक भ्रष्टाचारांची मालिका एकोमागोमाग एक उघड होत असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेत चाललंय तरी काय अशी म्हणण्याची वेळ आली आहे। शिक्षणासारख्या पवित्र खात्यात ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे आणि हा घोटाळा उघडकीस आणलेला आहे RTI कार्यकर्ते श्री सचिन बोराडे यांनी। चला पाहूया त्यांच्याशी केलेली खास बातचीत। माझं नाव सचिन नवनाथ बोराडे, मी क्राइम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनमध्ये काम करतो, कल्याण तालुका अध्यक्ष आहे मी। तर मी आपणास एवढं सांगू शकतो की 10/4/2018 रोजी मी शिक्षण विभाग ठाणे जिल्हा परिषद यांना पत्र लिहिलेलं की माझ्यासमोर काही असे म्हणजे माहिती आली की काही शाळांना अशा म्हणजे एक RPS स्कूल आहे टाटा पॉवर हाऊस पिसवली गाव तालुका कल्याण जिल्हा ठाणे, इथे इंग्लिश माध्यमाला त्यांनी एक काहीतरी आर्थिक व्यवहार करून मान्यता दिल्याची मला माहिती मिळाली। तसेच त्याचप्रमाणे एकविरा एज्युकेशन सोसायटी संचलित सेंट मेरी प्रायमरी सेकंडरी स्कूल दिवा पूर्व यांनी मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा माध्यमांना मान्यता दिल्याचे माझ्या माहिती मला मिळाली। त्याच पद्धतीने मी त्यांना 10/4/2018 रोजी पत्रव्यवहार केला असता असे काही निदर्शनास आले की त्यांना पत्र व्यवहार करूनही त्यांनी मला वेळोवेळी म्हणजे एक पत्र टाळण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला। मग जशा पद्धतीने त्यांचा मी फॉलोअप घेत गेलो। फॉलोअप घेत असताना बऱ्याचशा वेळेला त्यांच्याशी मीटिंग झाली, वारंवार भेटी झाल्या, पण तरीही त्यांनी काय त्याच्यातनं मला काही माहिती दिली नाही। पण नंतर मग मी शासकीय आपले GR काही शोधून काढले, तर GRचा मी अभ्यास केला असता त्यांच्या ज्या मान्यता ज्या आहेत त्यांनी ज्या शाळेला दिलेल्या आहेत, जसं की सेंट मेरी सेकंडरी स्कूल इंग्रजी त्यांनी 8वीच्या वर्गाला मान्यता दिलेली आहे आणि GR वगैरे जे लावलेले आहेत त्यांनी ते साफ एकदम चुकीचे GR लावलेले आहेत। ते जेणेकरून GR जे आहेत ते पूर्णपणे 2003चे GR लावलेले आहेत त्याला, की ते GR आपल्या अस्तित्वातच नाही आहेत। जसं की मी आपल्याला सांगू शकतो पूर्णपणे जे 2003चा जो GR आहे त्या GR नुसार वर्ग जी 5वी आणि 8वीच्या वर्गांना मान्यता ही ठाणे जिल्हा विभागातून स्थानिक लेवलवरनं दिल्या जात होती। परंतु आपण जेव्हा 2017 मध्ये एखाद्या शाळेला मान्यता देतो तर तो नंतर 2015च्या GR नुसार ती द्यायला हवी होती, पण त्यांनी जो शासन मान्यता दिलेली आहे त्यांनी ती 2003चा GR या मान्यता पेपरवर छापलेला आहे आणि त्या पद्धतीने 2003 नुसार ते ठाणे जिल्ह्यामधून मान्यता देऊ शकतात। पण 2017 मध्ये जर तुम्हाला मान्यता द्यायची तर तुम्हाला 2015च्या GR नुसार फॉलोअप करायला हवं होतं, पण त्यांनी तसं न करता त्यांनी तो GR स्थानिक लेवलवरनं मान्यता आर्थिक व्यवहार करून त्यांनी मान्यता दिल्याचे असे निष्पन्न झालेले आहे। कारण मी वारंवार त्यांना भेटून त्यांच्या निदर्शनास आणून दिले तरी शिक्षण अधिकारीही मान्य करतात की बाबा ही चूक झालेली आहे, आम्ही GR टाकलेत, पण संबंधित अधिकाऱ्यांनी ज्यांनी हे मान्यता दिली त्यांच्यावर गुन्हे नोंदलेले नाहीत, अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। आणि ज्या पद्धतीने तुम्ही शाळेला मान्यता दिलेली आहे, कारण ही जी मान्यता देण्याचा जो प्रकार आहे 2015 नुसार तो त्यांनी पुणे विभागाला पाठवणं गरजेचं होतं। पुणे उपशिक्षण अधिकारी जे संचालक असतात त्यांच्याकडे ही फाईल गेली पाहिजे आणि त्याच्याकडनं शाळेला मान्यता आली पाहिजे, पण असे न करता काही शिक्षण अधिकारी ठाणे जिल्हा परिषद 2017 मध्ये आय थिंक मीना यादव म्हणून आहेत होत्या, आता त्यांचं काहीतरी ट्रान्सफर बाल कल्याण विभागमध्ये वगैरे झालेलं आहे, त्यांनी आर्थिक व्यवहार करून ह्या मान्यता दिल्याचे निष्पन्न झालेले। तसेच वरिष्ठ लिपिक अभिजित खडतरे म्हणून आहेत, त्यांनी हे मान्य केलेले की आमच्याकडनं हे चुकीचं काम झालेलं आहे। तरी मी त्यांना वेळोवेळी जाब विचारला, जर तुमच्याकडनं ह्या गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत तर तुम्ही ह्या केल्या कशामुळे, किंवा ठीक आहे तुम्ही शाळेची फसवणूक करतायत तर शाळेची फसवणूक करताय तर तुम्ही परत त्यांची मान्यता करून द्या, कारण उद्या जर त्या शाळेला बोगस मान्यता मिळाली, आजच्या तारखेला त्या शाळा बोगस म्हणूनच आहेत, कारण तुम्हाला मान्यता देण्याचे अधिकारीच नाहीयेत, तर ते म्हणतात की हां ठीक आहे सर आम्ही त्या गोष्टी करून घेतो, पुण्यावरनं मान्यता मागवतो। म्हटलं ठीक आहे, जे काही पेपर असतील ते तुम्ही पाठवून पुण्यावरनं त्याची मान्यता करून घ्यावी।
त्याचंही माझ्याशी त्यांच्याशी बोलणं झालं. मी त्यांना प्रत्येक वेळेस सांगितलं की तुम्ही शाळेची फसवणूक करतायत आणि शाळेने तुमची फसवणूक केलेली आहे, तर तुम्ही हे पेपर पुण्याला पाठवा. पण नंतर असं काही कालांतराने मला नंतर हप्त्या 15 दिवसानंतर असा मेसेज आला त्यांच्याकडनं की साहेब आमच्याकडनं ही संचिताच हरवलेली आहे. संचिता म्हणजे की जे शाळेचे डॉक्युमेंट्स असतात, जे आपण शिक्षण विभागाकडे पाठवायचे असतात, म्हणजे शाळेची माहिती, शाळेचं काय जागेचा GR वगैरे जे काय पेपर असतील शाळेचे, तेच म्हणे आमच्याकडे मुळात नाही आहेत, आमच्याकडनं ते हरवलं गेलं. म्हणलं हे कसं काय शक्य आहे? म्हणलं ज्या शाळेची 5 शाळेंची मी मान्यता मागत आहे किंवा 5 शाळेचं माझ्या निदर्शनास आलेलं आहे, त्याचे डॉक्युमेंट कसे हरवले? तर म्हणलं बाकीच्या शाळेंचे ते आहेत का? नाही म्हणे साहेब, मध्ये इलेक्शनचं काही काम होतं, त्याच्यामध्ये ते बरेचसे आमचे डॉक्युमेंट मिसप्लेस झालेले. मग नंतर मी त्यांना म्हटलं ठीक आहे, तुम्ही ते शोधा डॉक्युमेंट. आज साहेब नाही म्हटलं तरी 10/4/2018 पासून मी फॉलोअप करतोय, आजपर्यंत अद्याप त्यांना ती संचितांना डॉक्युमेंट कोणत्याही प्रकारचे सापडलेले नाहीयेत. तदनंतर मी माहिती अधिकार टाकला की बाबा जे शिक्षण अधिकारी आहेत त्यांच्यावरती जे ॲडिशनल कमिशनर आहेत डॉक्टर दिलीप देशमुख यांना मी अर्ज केला की सर, आपल्या अशा प्रकारे आपल्या जिल्हा परिषदमध्ये चुकीच्या शाळेला मान्यता देण्यात आलेल्या आहेत, तरी आपण याच्यामध्ये लक्ष घालून त्यांना वेळेस याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्या शाळेंना पूर्ववत मान्यता करून देण्यात यावी. त्यांच्याशी मीटिंग गेली, त्यांनाही बरोबर यांनी उत्तर दिलं नाही. त्यांनीही वेळोवेळी त्यांच्याकडनं माहिती मागितली, तरीही त्यांनी कळवलं नाही. मग नंतर जिल्हा जे ॲडिशनल CO आहेत डॉक्टर दिलीप देशमुख यांनी चौकशी अहवाल सादर केला की बाबा सदर या तारखेला आपण बसूया आणि त्यांचं समोरासमोर बोलून घेऊया. मग त्यानंतर दिलीप देशमुख साहेबांनी 26/9/2018 रोजी माझी चौकशी अहवालासाठी आमची मीटिंग लावण्यात आली. त्यावेळेस शिक्षण विभागातले बरेचशी लोक म्हणजे बरेचसे अधिकारी तिथे उपस्थित होते. त्याच्यामध्ये ह्या संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवूनही काही अधिकारी आले नव्हते. तर ही मोठी खेदाची बाब आहे की अधिकारी का येत नाहीत. म्हणजे त्या अधिकाऱ्यांनी जवळपास दिलीप देशमुख साहेब स्वतः हजर होते, शेषराव बडे शिक्षण अधिकारी माध्यमिक विभागाचे होते, संगीता भागवत होत्या. संगीता भागवत ह्या गैरहजर होत्या कारण हे शिक्षण प्राथमिक विभागाचे आहेत, ह्याही जाणीवपूर्वक होत्या. मीना यादव यांनाही पत्र पाठवलं की मीना यादव म्हणजे ह्या की त्यांनी त्या मान्यता दिलेल्या आहेत त्या शाळेला, कारण त्यांनी तो आर्थिक व्यवहार करून असा माझा ठळक आरोप आहे त्यांच्यावर. जर आजपर्यंत जर मला कोणत्या प्रकारची जर संचिता मिळत नसेल किंवा माझं समाधान होत नसेल, जे मला पत्र हवेत किंवा डॉक्युमेंट हवेत त्याच्यामध्ये होत नसेल, तर मीना यादव आणि अभिजित खडतरे हे त्यावेळेस उपस्थित होते. संजय वाडेकर हे उपस्थित नव्हते, तेही गैरहजर होते आणि मी स्वतः, आम्ही सर्वजण उपस्थित असताना माननीय डॉक्टर दिलीप देशमुख साहेब ॲडिशनल अतिरिक्त अधिकारी CO यांनी असे आदेश दिलेले आहेत की ही संचिता जर 2 दिवसामध्ये न सापडल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर पोलीस स्टेशनमध्ये शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा ठाणे यांनी गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. हे यांनी पत्र 1/10/2018 रोजी दिलेलं आहे. 1/10/2018 रोजी त्यांनी आदेश देऊनही आणि ही त्यांनी पाहणी करण्यास त्यांनी जिल्हा प्राथमिक विभागांनाही आदेश दिले की बाबा ह्याची तुम्ही कसून पाहणी करा, ह्याच्यामध्ये जर संचिता नाही मिळाल्या तर संबंधित अधिकाऱ्यांनी चुकीचं काम केलेलं आहे हे सिद्ध होत आहे आणि ह्याच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी योग्य आहे, करणं हे योग्य आहे. त्या संदर्भात आजपर्यंत अद्याप कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल झालेले नाहीयेत. तर आपलं मला पत्रकार मित्रांनो एकच सांगणं आहे की ह्या गोष्टीवर थोडा प्रकाश टाकावा आणि ज्या शिक्षण विभागावर आपला पूर्णपणे विश्वास असतो, आपण जे म्हणतो शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे वगैरे, पण ज्या पद्धतीने ह्या शिक्षण विभागामध्ये एवढा भ्रष्टाचार जर चालत असेल तर आपण एखाद्या शाळेकडनं किंवा शाळेच्या संचालक मंडळाकडनं काय अपेक्षा करू शकतो. आज जे फी वाढीचा प्रश्न आहे ते ह्याच गोष्टीमुळे होतं. जर शाळेची मला जर एखाद्या मान्यता घ्यायची, एखाद्या ठराविक वर्गाची घ्यायची, जर मला आर्थिक व्यवहार करून जर ती मान्यता घ्यायची तर समोरचा संचालक मंडळवाला किंवा शिक्षण विभागावाला तो आर्थिक व्यवहाराने तो फी वाढवणार आहे, मुलांकडनंही आर्थिक व्यवहार करणार आहे. आणि आज माझं हेही सांगणं आहे की ज्या शाळेंना यांनी मान्यता दिलेली 5 वर्गांना, सेंट मेरी स्कूल दिवा आणि RPS स्कूल पिसवली, ह्या शाळेंनी याचा चुकीचा वापर केलेला आहे. कारण त्यांच्याशी मी संपर्क साधला असता मी रवी पाटील आणि जे
यादव म्हणून आहेत, त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांना फोनवरही बोललो मी त्यांना की बाबा सदर अशा प्रकारे या मान्यताचं प्रकार चुकीचा झालेला आहे, तर तुम्ही ह्याच्यामध्ये काय मत आहे? तर त्यांनी याच्यामध्ये सांगितलं की साहेब आम्ही तर पूर्णपणे दिलेलं आहे त्यांना की जे काय असेल त्यांची डिमांड्स वगैरे जे काय असेल पेपर्स वगैरे पूर्णपणे दिलेले आहेत आणि आम्हाला हेही माहीत आहे की 5वी आणि 8वीच्या वर्गाला मान्यता ही पुण्यावरनं दिल्या जाते आणि ह्यांनी ठाण्यावरनं दिलेले आहे। मग त्यावेळेस मी त्यांनाही प्रश्न केला की बाबा जर तुम्हाला माहीत आहे पुण्यावरनं दिली जाते मान्यता तर तुम्ही ठाण्याचा पेपर घेतलाच कसा? मग त्यावेळेस त्यांनी सांगितले की नाही ये भी चलेगा, हम बाद में कर लेते, अभी प्रथम मान्यता है, अब तुम क्लास चालू करो, एटलीस्ट बाद में आपण देखते हैं। तर ह्या पद्धतीमध्ये ही शाळेचे जे संचालक मंडळ आहे, शाळेचे जे संस्थापक आहेत तेही तेवढे दोषी आहेत, कारण ह्यांना करायला लावणारे ह्यांचाही तेवढाच हातभार आहे। ह्यांना हे माहीत असून आपण चुकीचं काम केलेलं आहे, ह्यांनी त्याला बढती दिलेली आहे। तर माझं एकच सांगणं आहे पत्रकार मित्रांनो, आपण ही जी माझी जी माहिती आहे ती आपल्या माध्यमातून ह्याच्यावर प्रकाश टाकावा आणि मला न्याय मिळवून द्यावा आणि जी काही शिक्षण विभागामध्ये जी फसवणूक चालू आहे ती थांबावी। आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू शकतो की सदर मला हे 5 शाळेची माहिती मिळाल्यानंतर मला थोडी शंका झाली की बाबा या ठाणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ 4 ते 5 हजार शाळा आहेत ओव्हरऑल, तर अशा ह्यांनी किती शाळेला चुकीच्या मान्यता दिल्या आहेत ह्या माहिती करण्यासाठी मी माहिती अधिकार 11/11/2018 रोजी माहिती अधिकार टाकलेला आहे। त्या माहिती अधिकाराचंही उत्तर आजपर्यंत येत नाही, त्याच्यावरही मला उडवाउडीची उत्तरं दिले जात आहेत। मी 11/11/2018 जो माहिती अधिकार टाकला त्याच्यावर 12/2019 रोजी माननीय मुक्तेश्वर छिडीदार जनमाहिती अधिकारी यांनी मला पत्राद्वारे कळवलेलं आहे की हा माहिती शाळेला मान्यता देण्याचे पत्र तुम्ही किंवा प्रथम मान्यता जे आहे तर तुम्ही ठराविक महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती ह्यांच्याकडनं तुम्ही कॉपी घ्या। ठीक आहे, त्यांनी तो अर्जही वर्ग केला, त्यांनाही वर्ग केला, मलाही पाठवला, सदर तुम्ही माहिती इकडनं घ्या आणि ह्यांच्याशी संपर्क साधा किंवा शाळेशी डायरेक्ट संपर्क साधा। तोही प्रयत्न मी करण्याचा प्रयत्न केला। तर मला अंबरनाथ विभाग माननीय त्यांचं अधिकाऱ्यांचं नाव आहे जतकर, ह्यांच्याकडनं मला पत्र आलं पंचायत समिती अंबरनाथ की बाबा सदर यांना 5वी आणि 8वीच्या वर्गांना मान्यता देण्याचे अधिकार, सर्वस्व अधिकार हे पुणे विभागाचे आहेत किंवा ह्याची माहिती ही तुम्हाला फक्त ठाणे जिल्हा परिषद मधूनच मिळेल की आमच्याकडे माहिती नसते, ह्याच्यामध्ये आमचा काही रोल नाही, हेच त्यांच्याकडनं सिद्ध झालेलं आहे। तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभाग कल्याण माहिती अधिकारी यांनी मला त्याच पद्धतीचं पत्र पाठवलेलं आहे की शाळेला मान्यता देणं किंवा न देणं किंवा त्यांच्या मान्यता कॅन्सल करण्याचे अधिकार की रद्द करण्याचे अधिकार हे सर्वस्व जिल्हा परिषद ठाणे शिक्षण विभाग यांचे आहेत, ह्याच्यामध्ये आमचा काही रोल नसतो। तसेच ठाणे महानगरपालिका 5 पाखाडी इथं ठाणे महानगरपालिका इथून एक पत्र आलेलं आहे की सदर माहितीच्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये इयत्ता 5वी आणि 8वीच्या वर्गाने शाळेला मान्यता देण्यात आलेली नाही आणि जनमाहिती अधिकाऱ्यांनी जे पत्र पाठवलंय ह्याच्यामध्ये त्याची साईन सुद्धा नाहीये त्या अधिकाऱ्याची, की आपण त्या गोष्टीमध्ये एक विचारच करू शकत नाही की एवढा निष्काळजीपणा असेल शिक्षण विभागामध्ये। मग माझं एकच म्हणणं आहे की मी जिल्हा परिषद मधून माहिती मागू की स्थानिक पातळीमधून मागू की कुठून मागवावी, काही जाणीवपूर्वक मला देत नाही। तर माझी एकच विनंती आहे पत्रकार मित्रांनो, आपण ह्याच्यावर थोडा प्रकाश टाकावा आणि शिक्षण विभागावर जरा चांगल्या प्रकारे लक्ष द्यावं आणि जेणेकरून की सर्वसामान्य माणसांचा न्याय मिळेल, चांगल्या प्रकारे शिक्षण मिळेल। खरंच ज्यांना गरज असते बाबा शाळा चालवायची किंवा लोकांचं काहीतरी भलं करायची तर त्यांना वाव मिळेल आणि पैशाच्या जोरावर ते शाळा चालवण्याचा प्रयत्न करतात किंवा विकत घेण्याचा प्रयत्न करतात त्यांना कुठेतरी चाप बसवण्यात यावा आणि संबंधित अधिकाऱ्यांवर लाचलुचपत विभागाकडनं यांची चौकशी करण्यात यावी की जेणेकरून ह्यांनी ज्या दिवशी यांनी भार घेतलेला आहे, ज्या दिवसापासून हे जॉईन झालेत त्या दिवसापासून आजपर्यंत ह्यांच्या कारकिर्दीमध्ये किती शाळेला मान्यता दिलेली आहे आणि ही बरोबररित्या दिलेली आहे का मान्यता, का आर्थिक व्यवहार करून दिलेली आहे, ह्याची ही शहानिशा करण्यात यावी। तसेच मी सीओ साहेबांना मान्य किंवा शिक्षण विभागाचे जे मंत्रालयातले असतील किंवा पुणे विभागातले असतील त्यांनाही सांगू इच्छितो की त्यांनी या गोष्टीमध्ये लक्ष द्यावं की स्थानिक लेवलला हा चुकीचा प्रकार ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे झाले हवेत
नाहीतर यांच्यावर लाचलुचपत विभागामधून ह्यांची जी काही संपत्ती असेल किंवा यांची जी पुढील जे असेल, खरोखर जर निष्पन्न झालं की ह्यांनी हा चुकीचा प्रकार केलेला आहे तर ह्यांच्यावर लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करून ह्यांची आहे ती पेन्शन वगैरे जे काय असेल ते सर्वांचं बंद करून टाका, की जेणेकरून येणारे जे अधिकारी वर्ग आहेत त्या खुर्चीवर बसतील किंवा कोणतेही शासकीय अधिकारी असतील त्या पदाचा चुकीचा फायदा घेणार नाहीत. माझं तर एवढंच सांगणं आहे की जेवढे पण अधिकारी आहेत जे जेवढ्यांच्या टेबलवरनं ती फाईल जाते, एक शाळेला मान्यता जवळजवळ वर्ष 2-2 वर्ष मिळत नाही आणि तुम्ही आर्थिक व्यवहार केल्यानंतर हप्त्याभरात मान्यता मिळते. ती मना पाहिजे तसे GR तुम्ही तुमच्या सोयीनुसार GR टाकता त्याच्यावर, की जे GR अस्तित्वातच नाही आहेत. जे GR अस्तित्वात नाही, जे GR मध्ये लिहिलेलं आहे की बाबा तुम्ही ठराविक जागेवरनं मान्यता पुण्यावरनं घ्यायची, तुम्ही स्थानिक लेवलला करता, म्हणजे हा काही लहान गुन्हा नाहीये. हा ही खूप मोठी शासनाची फसवणूक आहे. ही अधिकाऱ्यांनी केलेली फसवणूक आहे, तसेच ही शाळेच्या संचालक मंडळांनी केलेली फसवणूक आहे. तर मी तर एकच सांगेल, त्या अधिकाऱ्यांवर तर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत, तसेच त्या शाळेवरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्या संचालक मंडळांची मान्यता रद्द करून त्यांनाही पोलीस कोठडी टाकलं पाहिजे. कारण खरोखर ज्या माणसाला कळकळ आहे की काय मुलांना शिकवायची त्यांना तो मिळत नाही. आज ठराविक जर एखाद्या गोरगरीब माणसाला इच्छा आहे की जो त्याला आवड आहे शिक्षण देण्याची किंवा मुलांसाठी, त्यांना न मान्यता देऊन तुम्ही दुसऱ्यांना पैसे धनदानग्या माणसाला मान्यता देतायत, तर तो व्यक्ती पैसाच कमवणार आहे ना त्याच्यातनं. तेवढे बोलून मी माझे मनोगत मी जे काय ते सांगितलेलं आहे मित्रांनो. तरी बाकी पुढील आपण त्यांच्यावर कारवाई करावी हीच माझी इच्छा. धन्यवाद.